या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू मीडियाला सांगत असते की मी माझ्या किचनमध्ये सुखी आहे आणि मुळात मी गावाकडून इथे माझ्या बाची आणि माझ्या देवी आईंची सेवा करण्यासाठीच आले होते आणि यापुढे मी तेच करणार आहे, सगळ्यांची काळजी घेणार आहे. त्यामुळे मी आज जाहीर करते की मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचं ब्रँड ॲम्बॅसिडरचं पद सोडत आहे. आणि पारूचं ते बोलणं सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो आणि हे सगळं काही ऐकून त्याला तर मोठा धक्काच बसतो. तो म्हणत असतो की आई, हे सगळं काय चाललंय? पण अहिल्या त्याला शांत राहायला सांगते. त्यानंतर पारू सगळ्यांपुढे हात जोडून म्हणते की तुम्ही आत्तापर्यंत मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे. यापुढे ज्या नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर असतील त्यांनासुद्धा असंच प्रेम द्या. किर्लोस्कर कंपनीवर असंच मनापासून प्रेम करत राहा. आणि मग त्यानंतर ती बाजूला होते. तर अनुष्का मनाशी म्हणत असते की आता कोणाच्याही शुभेच्छा आणि कोणाचेही आशीर्वाद ह्या किर्लोस्करांना वाचवू शकणार नाही. तितक्यात आदित्य पुन्हा अहिल्याला आवाज देतो, मात्र अहिल्या त्याला शांत राहायला सांगते आणि मग ती मीडियासमोर जाहीर करते की कंपनीची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर अनुष्का असणार आहे. आणि ते ऐकून आदित्यला तर दुसरा धक्का बसतो. तर अहिल्या अनुष्काचं कौतुक करत म्हणत असते की अनुष्का एक उच्च शिक्षित मुलगी आहे आणि सर्व गुण संपन्नसुद्धा. तिने तिच्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलं आहे आणि आता ती लवकरच किर्लोस्कर कुटुंबाचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग होणार आहे. आणि मग त्यानंतर ती मीडियाला अनुष्काला प्रश्न विचारायला सांगते. मात्र हे सगळं काही बघून आदित्य खूप चिडतो आणि त्याच्या हातामध्ये असणारं ज्यूसचं ग्लास फोडतो आणि त्याच्या काचांमुळे त्याला जखमसुद्धा होते. तर अनुष्का आदित्यकडे बघत हसतच मनाशी म्हणत असते की आदित्य, आता तू काही करू शकणार नाही. त्यानंतर मीडियावाले अनुष्काला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. अनुष्का त्यांची उत्तरं देत असते. तितक्यात आदित्य परत अहिल्यासमोर येतो आणि तिला जाब विचारू लागतो. त्यामुळे अहिल्या चिडूनच म्हणते की इथे प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे, जे काही बोलायचं आहे ते आतमध्ये जाऊन बोलू. आणि ती आदित्याचा हात पकडूनच त्याला घरात घेऊन जाते. आदित्याचं असं वागणं बघून ती खूप चिडलेली असते आणि त्याला म्हणत असते की आदित्य, बाहेर प्रेस कॉन्फरन्स सुरू होते, मी तुला सांगत होते की आपण नंतर बोलू, मग तू असा आतताईपणा का केला? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आणि त्यावर आदित्य म्हणतो की आई, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण बाहेर जे काही सुरू होतं ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. अगं, आपण पारूला असं कंपनीतून नाही काढू शकत. ती आपल्या कंपनीचा चेहरा आहे, आपल्या कंपनीची ओळख आहे. तर अहिल्या म्हणत असते की आदित्य, हा निर्णय पारूने स्वतः घेतला आहे आणि मी आत्तापर्यंत कंपनीसाठी जे निर्णय घेतले ना ते योग्यच ठरले आहेत. त्यामुळे मला बिझनेस कसा करायचा हे कोणीही शिकवू नये. त्यावर आदित्य म्हणत असतो की आई, मी तुला काही शिकवत नाही आहे. अगं, पण तू हा जो काही निर्णय घेतला आहे ना त्यामुळे पारूवर अन्याय झाला आहे. पारू आपल्या कंपनीचा एक चेहरा आहे. तिच्यामुळे तळागाळातील लोक आपल्या कंपनीशी कनेक्ट झाली आहेत. पारूचं वागणं, बोलणं, तिची कपडे हे लोकांना आपल्याच सारखं वाटतं. त्यामुळे लोक तिला आपल्यातीलच एक मानतात आणि म्हणूनच ती आपल्यासोबत कनेक्ट झाली आहे. आणि याच एका गोष्टीमुळे आपल्या कंपनीची ग्रोथसुद्धा झाली. मात्र अहिल्या आदित्यला म्हणत असते की आदित्य, मी कधीच आपल्या कंपनीच्या फायद्याचा किंवा तोट्याचा विचार केला नाही. ही अहिल्या जो काही निर्णय घेते तो सगळा विचार करूनच घेते. आणि ते ऐकून आदित्य खाली मान घालतो. तर अहिल्या आदित्यला म्हणत असते की आदित्य, तू तिकडची सगळी कामं सोडून इकडे मुळात का आला आहेस ना तेच मला कळत नाही आहे. आणि त्यावेळी श्रीकांत मध्ये पडण्याचा प्रयत्न करतो, मात्र अहिल्या त्याला शांत राहायला सांगते. तर आदित्य अहिल्यासोबत वाद घालतच राहतो. तो म्हणत असतो की आई, तू ना पारूवर अन्याय केला आहे. आणि त्यावेळी अहिल्या वैतागून म्हणते की आदित्य, पारूला जर आपण तिच्या मनाविरुद्ध काम करायला लावलं असतं ना तर तिच्यावर खरा अन्याय झाला असता. मुळात पारूला कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर बनायचंच नव्हतं. ती अपघाताने या सगळ्यामध्ये आली. त्यानंतर तिने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, मात्र तिचं या कामामध्ये मन रमत नव्हतं आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला. मात्र आदित्यला हे पटतच नाही. तो म्हणत असतो की नाही आई, हे खोटं आहे. पारू हे तुला स्वतःहून बोलली का? कारण ती तिचं काम खूप एन्जॉय करते, माहिती आहे मला. आणि आदित्यचं हे बोलणं ऐकून अहिल्या चिडून म्हणते, म्हणजे आदित्य, तुला काय म्हणायचं आहे? मी खोटं बोलते का? अरे, तुझ्या डोळ्यातच मला माझ्याविषयी अविश्वास दिसतोय. आणि अहिल्याचं बोलणं ऐकून आदित्य खूप घाबरतो. तर अहिल्या रागातच म्हणते की मला आत्ताच्या आत्ता पारूसोबत बोलायचं आहे. तर दुसरीकडे एक मुलगा आणि त्याचे वडीलसुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आलेले असतात. तो मुलगा अनुष्काकडे बघत म्हणत असतो
की पारूच मला आपल्यातली वाटायची तीच कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर असायला हवी होती. अनुष्का मॅडम सुंदर आहेत पण त्या आपल्या वाटत नाहीत. आणि मग इतर लोकसुद्धा म्हणू लागतात की अहिल्या मॅडमला ना त्यांचा निर्णय बदलायलाच लागणार, कारण लोक अनुष्का मॅडमला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. पारूच किर्लोस्करांचा चेहरा आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भागसुद्धा. आणि हे सगळं काही ऐकून अनुष्का तर खूपच चिडते. आणि मग तितक्यात अनुष्काचा एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि अनुष्का त्याला इशारा करते, तर तो माणूससुद्धा होकार देत लगेच त्याच्या कामाला सुरुवात करतो. दुसरीकडे घरातील सगळेच जण हॉलमध्ये जमलेले असतात आणि मग तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते. ती रागातच पारूला म्हणते की मी तुला जे काही विचारणार आहे त्याचं सरळ सरळ उत्तर दे. आणि मग ती पारूला विचारते की पारू, तुला कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायचं होतं का? मी तुझ्या मनाविरुद्ध हा निर्णय घेतला आहे का? त्यावर पारू आदित्यकडे बघू लागते. तर आदित्य आणि प्रीतम तिला म्हणत असतात की पारू आता तरी स्वतःसाठी बोल. तर अहिल्यासुद्धा म्हणते की बोल पारू, तू तुझ्या मनाविरुद्ध हा निर्णय घेतला आहेस का? तुला कंपनीची खरंच ब्रँड ॲम्बॅसिडर बनायचं होतं का? आणि त्यावर पारू म्हणते की नाही देवी आई, मी माझ्या मनाविरुद्ध हा निर्णय घेतलेला नाही आहे. आणि ते ऐकून अहिल्या पुन्हा तिला विचारते की पारू, आम्ही तुला बळजबरीने हे काम करायला लावत होतो, हे खरं आहे का? आणि त्यावर पारू म्हणते की नाही देवी आई, मी असं बोलले नाही. पण तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि ती अहिल्याला म्हणते की मॅम, मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा पारूलाच ब्रँड ॲम्बॅसिडर करूयात. जर आदित्यला मी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून योग्य वाटत नसेल ना, तर मी माघार घेते. कारण आदित्यच्या आनंदाहून महत्त्वाचं मला काही नाही आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी उगाच आपल्यामध्ये संघर्ष उभा राहायला नको ना. आणि अनुष्काचं हे बोलणं ऐकून अहिल्या रागातच आदित्यला म्हणते की काय आदित्य, तुला आता तुझ्या होणाऱ्या बायकोचं म्हणणंसुद्धा खोटं वाटते का? तुझा माझ्यावर तर विश्वास राहिलेला नाहीच आहे, पण आता अनुष्कावर सुद्धा विश्वास नाही आहे का? पण त्यावर आदित्य काही उत्तर देत नाही आणि पारूला म्हणतो की पारू, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे सत्य काय आहे ते. आणि त्यावेळी पारू खाली मान घालून म्हणते की देवी आईंनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे. जी गोष्ट देवी आईंच्या मनात आहे तीच गोष्ट माझ्याही मनात आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून आदित्य तर खूपच चिडतो. आणि मग अहिल्या सगळ्यांना सांगते की आता हा विषय इथेच थांबायला हवा. पुन्हा मला या विषयावर घरात कोणतीही चर्चा नको आहे. जर पारूलाच काही प्रॉब्लेम नसेल तर इतर कोणाला प्रॉब्लेम असण्याचा प्रश्नच नाही. आणि अनुष्काची निवड मी केली आहे, आता ती बदलणार नाही. आणि ते ऐकून अनुष्का खुश होते. त्यानंतर दामिनी मुद्दाम मारुतीला भेटते. ती मारुतीला म्हणत असते की काय रे मारुती, तुझ्या मुलीमुळे आज पहिल्यांदा वहिनींमध्ये आणि आदित्यमध्ये जोरदार भांडण झालं. मला तर असं वाटते तू याचसाठी तुझ्या त्या मुलीला इकडे बोलावून घेतलं ना. याआधी आमच्या कुटुंबात असं कधीच घडलं नाही. आज त्या पारूमुळे सगळेजण एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. आणि हे सगळं ऐकून मारुती घाबरतो. तर दुसरीकडे प्रेस कॉन्फरन्समध्ये जो मुलगा अनुष्काच्या विरुद्ध बोललेला असतो तो मुलगा आणि त्याचे वडील रस्त्याने चाललेले असतात. आणि मग अनुष्काचा माणूस एक गाडी घेऊन त्या ठिकाणी येतो आणि त्या मुलाच्या वडिलांचा अपघात करतो. तर हे सगळं काही अनुष्कासुद्धा बघत असते आणि हसतच म्हणत असते की जेवढी आपली लायकी आहे ना तेवढंच आपण बोलावं. माझ्या विरोधात बोललेलं मी असं कसं सहन करेल, कारण इथपर्यंत पोहोचायला मी कोणकोणत्या शिड्यांचा वापर केला आहे ना ते माझंच मला माहीत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्यच्या हाताला ती जखम झालेली असते आणि त्यामुळे अहिल्याला काळजी वाटत असते. ती म्हणत असते की आदित्य असा का वागतोय ना कळत नाही. आणि मग ती त्या जखमेवर मलमपट्टी करायला जाते. मात्र पारू आदित्यच्या त्या जखमेवर मलमपट्टी करत बसलेलीच असते आणि त्या दोघांना एकत्र बघून अहिल्याचा पारा चढतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.